दिनांक 19 जानेवारी 2026 सोमवार रोजी राणीमा गायदिन्लू जयंती निमित्ताने जनजाती कल्याण आश्रम बागलाण व कळवण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती दिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने साल्हेर गेस्ट हाऊस साल्हेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यास बागलाण व कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील 50 महिला कार्यकर्त्या तसेच 20 पुरुष कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, भगवान बिरसा मुंडा व राणी मा गायदिन्लू यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पाहुणे सोमनाथ एकनाथ गवळी, सप्तशृंगी मातागड झेंडा मानकरी व जनजाती कल्याण आश्रम जिल्हा उपाध्यक्ष तर उमेदचे तालुका व्यवस्थापक हेमंत सूर्यवंशी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून वैशालीताई देशपांडे, जनजाती कल्याण आश्रम क्षेत्र महिला प्रमुख यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रम विविध सत्रांमध्ये पार पडला। प्रारंभीच्या सत्रात कांचनताई कुलकर्णी यांनी धर्मांतरण, लव जिहाद व महिला सशक्तीकरणातील जनजाती कल्याण आश्रमाची भूमिका या विषयावर विचार मांडले। दुसऱ्या सत्रात उमेद बागलाणचे व्यवस्थापक हेमंतजी सूर्यवंशी यांनी लखपती दिदी बचत गट व उमेद अंतर्गत शासकीय योजना याविषयी सविस्तर माहिती दिली। तिसऱ्या सत्रात वैशालीताई देशपांडे यांनी राणीमा गायदिन्लू यांचा इतिहास तसेच जनजाती कल्याण आश्रमाचे 14 आयाम यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले। चौथ्या सत्रात जिल्हा संघटन मंत्री निलेश राजेंद्र पवार यांनी कल्याण आश्रमाचे आयकॉन पद्मश्री चित्रामजी पवार यांचे ग्रामविकास कार्य, कविताताई राऊत यांची हितरक्षा कामे तसेच जनजातींच्या हक्कांसाठी दिल्लीतील आंदोलन या विषयांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे सोमनाथ एकनाथ गवळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांनी संघटित होऊन सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले। या कार्यक्रमास जिल्हा सहसचिव महेशजी वानखेडे, कळवण तालुक्यातील निंबी ठाकरे, सटाणा तालुका विस्तारक निंबा चौधरी, गटप्रमुख लक्ष्मण गांगुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नारी शक्तीच्या सन्मानार्थ आयोजित या मेळाव्यामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले।